ह्या काकू आहे, ह्या पण इथंच राहते वाईटपूरलाच. यांचं पण मुलाची तब्येत गंभीर आहे. आता दारूनं पती भरून गेली आमची. याच्या अगोदर यांचे मिस्टर पण मरण पावले दारूनं. रात्रंदिवस दारू प्यायचे आणि आता पोरगा पण गंभीर परिस्थितीमध्ये आहे. आणि आता कुठेतरी पाठवलं म्हणते तब्येतीसाठी, नागपूरला पाठवलं. तो पण सकाळ संध्याकाळ दारू दारूच प्यायचा. पिते तो. जेवण नाही करत पण दारूच पिते. जेवणच नाही करत, दारूच पिते खूप. बरोबर. माणूस आता 5 महिने झाला तर माणूस मरून गेला. 1 महिना घरी नव्हती तर. म्हणजे प्रत्येक महिन्याला एक दारूमुळे जाते, प्रत्येक महिन्याला. म्हणजे वर्षाचे 10-12 लोक, म्हणजे ते या 2-3 वर्षामध्ये हा पूर्ण गाव सहन होणार आहे. हा तो भोवताल दारू भेटते आमच्या गावात, 4ही भोवताल. दारूची बंदी होत नाही. आम्ही ठाण्यामध्ये ह्या इकडे पण कॅमेरा इकडे पण आहे ना. हे बा, हे ताई आहे, हे ताई पण सांगते. काऊन का माझ्या घरी आतमध्ये पे नाही आणि आता प्यायला लागले. म्हणजे विचार आता करा, दररोज सकाळ संध्याकाळ मी 2 वेळा तिच्या घरी पण आली. म्हणते का आपण काय करू शकतच काय नाही. करणार आता आता माणूस, ताई? आपण माणसं मागं राहणार नाही. माणूस आपले मांग 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 तर काही इकून वावर जात असलं ना, हे इकून येते पलटून. आता कुठे लक्ष द्यायचं आता? सत्य परिस्थिती आहे. मी जे दाखवत आहे ना, खूपच झाले सत्य दारू ह्या परिस्थिती गावात आहे. तर खूपच दारू पाहिजे तर खूप तुम्ही बनवून कोणाही राहिले लोक. चौकामध्ये जा, हेच परिस्थितीमध्ये दिसणार आहे. आणि लिमिटच्या बाहेर गेले म्हणून हे सगळं सुरू आहे. लिमिट पार झाली आहे सगळी. खूप पार झाली आता. कारण का दारू पायी खूप लोक जनता जाऊन राहिली, खूप लोक मरून राहिले. म्हणजे आता हे घरच्या लोकांना त्रास. नवीन पिढी आता लहान लहान पोरं तरी शिकून राहिले दारू प्याले. मग त्याच्या मागे पोरही जाऊन राहिले. आता किती काय बाया बी लागल्या ना कामी. बाया पण बाया तर खूपच लागू राहिल्या. 2-3 बाया झाल्या कमी आता ह्या गावात. मग नाही बाया सांगू राहिली, बाया पण झाल्या आता कमी झाल्या खरी गोष्ट आहे ना. एक नाही 2-3 झाले आता. आता का सांगा, माणूस कामाला जात नाही, गेला तरी इकून तिकून गेला तर दारू पिऊनच जाते ना, आला तरी दारू पिऊनच राहते घरी. अशी परिस्थिती, गंभीर परिस्थिती आहे. आपला गाव सवानच होणार आहे. हो, सवानच होणार, आपण म्हणतो पण दारू पायी पण आपल्या गावात जेवढी कमाई करायची तेवढी दारूवाल्याच्या घरात आणून भरायची. घे बापू, काळजी घे. ठीक आहे.